प्रजासत्ताक दिनासंदर्भातल्या बातम्यांचा आढावा. अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचा अशोक चक्र देऊन सन्मान करण्यात आलेला आहे. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलंय. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे शुक्ला पहिले भारतीय ठरले. दिल्लीत कर्तव्य पथावर युरोपियन युनियनच्या पथकाचं संचलन पार पडलं. प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर दिमाखदार संचलन पार पडलं. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य इमारतीला आकर्षक रोषणाई करण्यात आली. या इमारतीच्या दर्शनी भागावर करण्यात आलेल्या या रोषणाईमुळे परिसराला एक वेगळी शोभा प्राप्त झाली आहे. अमरावतीमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष जनार्दन पंत बोथे यांनी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळेला जिल्ह्यासह राज्यातील शासकीय योजनांची प्रगती, सरकारची कामगिरी यावर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रकाश टाकला. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर येवला नगर परिषदेच्या इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तिरंग्याच्या रंगसंगतीमध्ये करण्यात आलेल्या या रोषणाईमुळे नगर परिषद इमारत उठून दिसते. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयकॉनिक वास्तू म्हणून ओळखली जाणारी इमारत तिरंगी रंगामध्ये झळकतीये. संगमनेरमध्ये अनोख्या पद्धतीनं प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलाय. दिवसेंदिवस राज्यामध्ये प्रदूषणाचा विळखा वाढत असल्यानं यावेळेला पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आलाय. विद्यालयातील 1200 विद्यार्थ्यांची सेव्ह अर्थ हा संदेश देत बैठक व्यवस्था करण्यात आली. भंडाऱ्यातील अंभोराल ब्रिजवर प्रजासत्ताक दिनी तिरंगी रोषणाई करण्यात आली. सायंकाळच्या वेळी ही रोषणाई विशेष खुलून दिसत असून नागरिकांचं लक्ष वेधून घेते. हा भव्य पूल पाहण्यासाठी अनेक नागरिक आवर्जून भेट देत असतात. सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवन इमारतीवर 26 जानेवारी निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. जवळपास 100 वर्ष जुनी असलेली ऐतिहासिक इंद्रभुवन इमारत तिरंगी रंगामध्ये न्हावून गेली आहे. लोणावळ्यामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहामध्ये साजरा झाला. यावेळेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या पर्यावरणप्रेमी नागरिकांचा आणि माजी सैनिकांचा यावेळेला सन्मान करण्यात आला. लोणावळ्यामध्ये प्रजासत्ताक दिनी बाईक रायडर्सची मोठी धूम पाहायला मिळाली. राज्याच्या विविध भागातून आलेले बाईक रायडर्स लोणावळ्यातील थंड हवेचा आनंद लुटण्यासाठी दाखल झाले. प्रजासत्ताक दिनानिमित्त येवल्यातील विविध शासकीय कार्यालयामध्ये ध्वजवंदन करण्यात आलं. प्रशासकीय संकुलातील तहसील कार्यालयामध्ये प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी ध्वजवंदन केले. यावेळेला शालेय विद्यार्थ्यांचं संचलन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलं. जळगावात पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ध्वजवंदन केले. यावेळेला मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बालविवाह न करण्याची उपस्थितांना प्रतिज्ञा देण्यात आली. तसंच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. मावळच्या देहू इथल्या 4S इंग्लिश मीडियम शाळेमध्ये यंदा प्रजासत्ताक दिनाचं ध्वजारोहण एका अनोख्या पद्धतीनं झालं. ऑटोमॅटिक रोबोटिक्स पद्धतीनं ध्वजारोहण करण्यात आलं. डिजिटल इंडिया या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर वीर जवानांना आदरांजली वाहिली. 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधानांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर आदरांजली वाहिली आहे. दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. प्रजासत्ताक दिन सोहळ्याला युरोपियन युनियनचे 2 प्रमुख पाहुणे उपस्थित होते. आज देशात 77वा प्रजासत्ताक दिन उत्साहामध्ये साजरा होतोय. दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी युरोपियन युनियनचे 2 प्रमुख पाहुणे उपस्थित होते. यानंतर घेऊया शेत शिवारातल्या बातम्यांचा आढावा. पीक पाणी.